काल सुप्रिया सुळे यांनी भोर तालुक्यातील बनेश्वर गावाच्या 600 मीटरच्या रस्त्यासंदर्भात उपोषण आंदोलन केले। हे उपोषण आंदोलन तब्बल 7 तासानंतर प्रशासनाच्या आश्वासनानंतर थांबवण्यात आले। त्यानंतर तत्काळ सुप्रिया सुळे यांनी याच पुण्यातील IT हब असलेल्या हिंजवडीमधील रस्त्याचा प्रश्न आणि पथदिव्याचा प्रश्न जो आहे तो एक्सवर पोस्ट केलेला आहे। ज्या सुप्रिया सुळेंच्या एक्स या अकाउंटवर याच पद्धतीचा आपण पाहू शकतो एम्बेसी क्वार्टरन या कंपनीच्या परिसरामधला व्हिडिओ जो आहे तो अपलोड केलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळतो। रात्रीच्या सुमारासचा हा व्हिडिओ आहे। या रस्त्यावरून जात असताना या रस्त्यावरील पथदिवे असतील हे बंद असल्याचं त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून जो आहे तो प्रशासनाला दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे। त्याचप्रमाणे फेज 1 ते 3 या तिन्ही फेजमध्ये रस्त्यावर खड्डे पडले असल्याचं देखील तक्रार त्यांनी त्या एक्स माध्यमावर केलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळतं। या सर्व बाबतीमध्ये जे आहे ते स्थानिक प्रशासन असेल, मेट्रो प्रशासन असेल किंवा PMRT प्रशासन असेल यांच्याकडून कुठलीही दखल घेतली जात नसेल, हे टोलवाटोली करत असल्याची तक्रार जी आहे ते थेट मुख्यमंत्र्यांकडे या ठिकाणी सुप्रिया सुळे यांनी केलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळतंय। आपण पाहिलं तर आता बनेश्वरच्या रस्त्यासंदर्भात त्यांना 7 तासामध्ये जो आहे तो शब्द मिळाला। मात्र आता याच हिंजवडी IT हब परिसरामधील पथदिवे असतील किंवा रस्त्यासंदर्भात प्रशासन कधी त्यांना शब्द देतो, आता हेच पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामॅन विशाल शिंदेसह मी रंजित जाधव, TV9 मराठी, हिंजवडी, पुणे।